तर हाऊस प्रॉपर्टीचं लास्ट प्रॉब्लेम बघितला होता का तुम्ही लोक? तर त्याच्यामध्ये आपण जस्ट बेसिक कन्सेप्ट म्हणजे एक तर रिजनेबल व्हॅल्यूज काय असणार आहे, तर फेअर रेंट, म्युन्सिपल व्हॅल्यू, हायर रेंट. आता हे आपण एक्सप्लेनेशनच्या वेळी बघण्यापेक्षा आपण डायरेक्ट आज सॉल्युशनमध्ये बघणार आहोत. त्यातले 2 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. आज मी स्वतःने एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तुमच्यासमोर आणि हा प्रॉब्लेम आहे बघा. मिस्टर सुनीत इज द ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी. दिसतोय का स्क्रीन शेअर केलेली? आवाज येते का? प्रॉब्लेम मिस्टर सुनीत, ओनर ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ओनर कोण आहे? मिस्टर सुनीत. म्हणजे जो टॅक्स लागेल तो कोणाला लागणार आहे? मिस्टर सुनीतला. टॅक्सेबल इन्कम कोणाचे कॅल्क्युलेट करणार आहोत? मिस्टर सुनीतचे. one third of the house property is used for the business and the remaining is let out. Let out means कोण कोण जॉईन झाले? हा, अंकिता. लेट आउट मीन्स अंकिता. लेट आउट मीन्स अंकिता. वैभवी जरा वेट. लेट आउट मीन्स एलओपी ना. हा, म्हणजे काय ते मला पण समजलं ग. वैभवीने बोललेलं तू बोल. तुमच्या जागी आम्ही पण होतो तर आम्हाला समजतं तुमचे एलओपी. एलओपी म्हणजे काय ते सांग. लास्ट 6 लेक्चर आपण एलओपी करतोय. मग एलओपी म्हणजे काय? एकही भाग तो काय आहे तो वापरतो म्हणजे ते एसओपी झालं. आणि रिमेनिंग 3/3 म्हणजे जर 3 भागातले 2 भाग, 1/3 म्हणजे 1/3 आणि रिमेनिंग किती राहील? आता आपल्याला हे सॉल्युशन करायचं असेल तर सॉल्युशन इथे स्टार्ट करूया. तो आपण जेव्हा सॉल्युशन करणार आहोत तर आपल्याला आधी तो टेबल लागणार आहे सॉल्युशनसाठी यूज करायचा. ओके, तुम्ही हा टेबल कॉपी करून घेतो. पुन्हा टाईप करण्यापेक्षा हा टेबल तुम्हाला पाठ करायचा. विदाउट दिस टेबल यू नेव्हर कॅल्क्युलेटेड द इन्कम प्रॉपर्टी. जसं आपण तुम्ही ह्याचं केलं होतं इन्कम सॅलरीचं, तर सेकंड आपण इन्कम फ्रॉम रेंट बघतोय. तर जस्ट रिझल्टच्या खालचे जे आहेत ते मी रिमूव्ह करतो आणि आजच्या फॉर्मॅटसाठी लागणारं बनवून ठेवतो तिथे. ओके, आणि ह्याच्यामध्ये 2 भाग बनवतो तुमच्यासाठी. काही प्रॉब्लेम? ड्रॉ आता इथे जे आपण सॉल्व करणार आहोत, ओके, या सॉल्युशन प्रमाणे मी यांना एसओपी आणि एलओपी या 2 भागात टाकतो. जस्ट मला सांगायचं एसओपी किती आहे आणि एलओपी किती आहे. फर्स्ट आहे एसओपी आणि दुसरा आहे एलओपी. एसओपी मीन्स सेल्फ ऑक्युपाय बिझनेस, सेल्फ ऑक्युपाय प्रॉपर्टी, आणि एलओपी मीन्स लेट आउट प्रॉपर्टी. ओके, आउट ऑफ दिस एलओपी किती आहे आणि एसओपी किती आहे हे स्टडी करणं गरजेचं आहे. तर एसओपीचं त्याने काय बोललं ना, इट्स 1/3. तर डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर असतो आउट ऑफ न्यूमरेटर म्हणजे खाली जो नंबर असतो त्यातले वर जो नंबर वापरलेला असेल रिमेनिंग असतो. इट मीन्स 3ने 1 केलं तर 2/3. एलओपी किती असणार आहे? 2/3. समजलं का? एवढी कन्सेप्ट समजली आहे का कोणाला? हेच मेन होतं त्यातले फाइंड आउट करणं. समजलंय का अंकिता? एलओपी 2/3 कसं आलं समजलं का? समान 3 भाग काढल्यानंतर 1 भागामध्ये तो राहतो तर 2 भाग काय करतो? तो भाड्यावर देतो. समजलं? अशी गंमत आहे. ओके, आणि आपण जो टॅक्स घेतो तो एलओपी वर असतो. इट मीन्स एसओपी इज नॉन टॅक्सेबल. एसओपी इज नॉन टॅक्सेबल म्हणजे त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा किंवा नाही केलं तरी चालणार आहे. तर आपण इथे एसओपीचं टुडे यू आर नॉट कॅल्क्युलेट एसओपी, जस्ट कॅल्क्युलेट एलओपी अँड कॅल्क्युलेट टॅक्सेबल इन्कम. ओके, लेट स्टार्ट.
ते ते बघा, मिस्टर सुनील इज ओनर हाऊस प्रॉपर्टी. 1/3 इज अ हाऊस प्रॉपर्टी इज यूज फॉर द बिझनेस. म्हणजे फॉर बिझनेस, 1/3 of the house is used for business and the remaining let out at the rate of 3,000 per month. फेअर रेंट किती आहे त्याचं, किती घेतो तो, 3,000 पर मंथ. 3,000. आपण टॅक्स किती इयरली कॅल्क्युलेट करतो, तर 1 महिन्याचं 3, म्हणजे 1 वर्षामध्ये किती महिने असतात, 12. समजलं का? 3,000 into 12. इथे मग आन्सर किती येईल बघा, सांगा मला किती येईल. कॅल्सी घेऊन बसलात की नाही, कॅल्क्युलेटर घेऊन बसणं गरजेचं आहे, मला रिस्पॉन्सिबिलिटी द्यायचं आहे. 36,000. व्हेरी नाईस. आन्सर आलं 36,000. ओके, बट मी इथे लिहिलं नाहीये एलओपी मध्ये, रिझन सांगतो तुम्हाला. हे कम्प्लीट आहे. आउट ऑफ तो किती घेणार आहे, 2/3 ऍज अ एलओपी, म्हणून इथे मल्टिप्लाय बाय 2 इंटू डिवायडेड बाय 3 होईल. आता सांगा किती आली अमाऊंट. हॅलो, हा, किती, 9 × 18,000. हे 36,000 हे 3 पार्ट्स करायचे का? असं 36, हे बघ, 36,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 3 किती येतो. हॅलो, हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो, 24,000 येते. हा, व्हेरी नाईस. रिस्पॉन्स द्या ना. हॅलो हॅलो, म्हणजे काय तुम्ही बसलेले आहेत का? मी कॅन्सल 24,000. ओके, कशी आली, 36,000 मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 3. परफेक्ट. हो, हा, तर रिस्पॉन्स द्यायचं आहे, काय नाही व्हायचंय. नेक्स्ट वन. तर ह्याच्यानंतर त्याने बघा काय म्हणालाय, द प्रॉपर्टी वॉज वॅकंट फॉर, किती म्हणालाय तो, 4 months. 4 months. ओके, इट मीन्स आपल्याला हा जो कॅल्क्युलेशन आहे 36,000 जो 12 मंथचा आहे, त्या जागी आपल्याला आता काय करायला लागणार आहे, चेंज आणायला लागणार. 12ने 4 गेलं, वेकेंड म्हणजे जेवढे दिवस तो वापरत नाही. ओके, तर आपण एलओपी ला व्हीएलओपी करूया की आणखी त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन घेऊया. व्हीएलओपीचं कसं करूया सांगा मला. म्हणजे VLOP येणार. हा, आपण जो एलओपी घेतलंय, इथे कन्सेप्ट बघा, हे एलओपी जे आहे 24,000 हे 12 महिन्याचं आलंय, बरोबर. होय, बरोबर ना. आणि आता त्याने हो. खाली खाली बघा काय म्हणालाय, खाली काय म्हणालाय बघा, की ती प्रॉपर्टी जी आहे ती 4 months साठी ती वॅकंट होतं. म्हणजे त्याला 8 महिन्याचं आणखी एक कॅल्क्युलेशन पाहिजे. कसलं, 8 महिन्याचं. मग तो कॅल्क्युलेशन इथेच चालू करूया की पुन्हा इथे कॉलम बनवूया, काय करूया. हा, कॉलम करून तिथे VLOP येणार ना. पण हा, कॉलम करूया आणि त्याला लिहूया VLOP. ओके, व्हेरी नाईस. समजलं का अंकिता मी काय विचारलं. हो, समजलं. तर इथे आपण आता त्याला बनवणार VLOP. इथे येणार VLOP. VLOP वॅकंट लेट आउट प्रॉपर्टी. हे किती महिन्यासाठी असणार आहे, 4 मंथ. ओके, हे किती महिन्यासाठी आहे, 4 मंथ. ओके, आता नाही 8 मंथ. 4 मंथ वॅकंट आहे, म्हणजे 12 - 4 किती झाले, 8 मंथ. समजलं कसं आलं, समजलं 8 मंथ. हो, तर जर 8 महिन्याचं असेल तर 1 महिन्याचं 3,000, मग 8 महिन्याचं किती, 3,000 into 8. किती येतो, 8 3 जा 24. व्हेरी नाईस. 24,000. आलं 24,000. हो, आणि त्या 24,000 आउट ऑफ 2/3 हे तो कशासाठी देतो, 2/3 कशासाठी देतो, बिझनेस यूज साठी. बिझनेस यूज नाही, भाड्यावर देतोय, तर आपल्याला 2/3 भाड्यावर पाहिजे. देते. आता इथे सिंपल सोल्युशन सांगतो. एलओपीने जर तुम्ही एलओपीच
कॅल्क्युलेशन घेतला एलओपीचा आणि त्याला इंटू 8 डिवायडेड बाय 12 केला तर डायरेक्ट भेटेल. भेटला तसं त्यांचं हो तो 16,000. किती किती 16,000. 16,000 69 16,000 आणि तसंही केलं असतं तर 16,000 येईल. तर कसं फॉलो करायचं समजलं का कन्सेप्ट? की मी दोन्ही करून बघितलं. दोन्हीच्या answer same परत एकदा सांगा. सांग. आपलं 12 मंथचं LOP किती आहे? 12 मंथचं LOP किती आहे? 12 मंथचा LOP किती आहे? 24,000 बरोबर. LOP कॉलम मध्ये अमाऊंट किती आहे वैभवी? हा सर 24,000. हा आणि LOP किती मंथ साठी आहे? 12 मंथ साठी आहे. तर आपण माहिती आहे 12th मध्ये ऍडव्हान्स काढायला किंवा प्रिपेड करायला एक कॅल्क्युलेशन करायचं जेवढे मंथचं असेल डिवायडेड बाय 12 आणि मग पुढचं प्रीपेड ऍड करायचं बरोबर. तसं इथे करा जेवढ्या मंथचं पाहिजे अप्लाय करा डिवायडेड बाय पूर्ण वर्ष तर 12 महिने असतात डिवायडेड बाय 12. खाली लिहू का इथे? हा चालेल. वर्किंग नोट. बघा कसं कॅल्क्युलेट करतोय. लेट आउट प्रॉपर्टी साठी LOP साठी किती आहे बघा 12,000 नाही किती आले फॉर 12 मंथ 24,000 बरोबर. Then for VLOP किती आहे 8 मंथ फॉर 8 मंथ काय करायचं 12 मंथची जेवढी प्रॉपर्टी अमाऊंट आहे मल्टिप्लाय बाय जेवढ्या मंथचा पाहिजे तो डिवायडेड बाय टोटल मंथ. ओके तर आन्सर तुम्हाला डायरेक्ट देईल तो. इट मीन्स 16,000. समजलं कसं केलं आपण? हॅलो समजलं का? हो सर हा समजलं. आता हे 16,000 आपण इथे पुट करणार. आता इथे आपल्याला एक कन्फर्मेशन भेटतो की पूर्ण 12 महिने प्रॉपर्टी आपण रेंटवर दिली ते 24,000 भेटले आणि आपण 8 महिने दिले तर 16,000 भेटले आणि आपल्या टॅक्सवर इफेक्ट होणार आहे. काय इफेक्ट होणार आहे तो पुढे बघूया. ओके तर म्युन्सिपल टॅक्स पेड ₹1,500. बघा इथे कुठे आहे का म्युन्सिपल टॅक्स? ते बघा इथे लेस म्युन्सिपल टॅक्स इथे. समजलं का? जर पूर्ण वर्ष प्रॉपर्टी वापरली तरी पण म्युन्सिपल टॅक्स 1,500 असणार आहे. 1 महिना वापरले तरी पण म्युन्सिपल टॅक्स 1,500 असणार आहे. कळतं ही कन्सेप्ट मी काय म्हणालो? वैभवी हॅलो. हा सर म्युनिसिपल टॅक्स कधी चेंज होत नाही तर तेवढाच. टॅक्स म्युन्सिपालिटी तुमच्याकडे किती दिवस काढा तेवढेच घेणार आहे. हो पाठ ठेवायचे. आणखी कोण आहे की जॉईंटला? अंकिता समजले सर. तुझं रिस्क कारण की मला मुलांना टॅक्स न जातोय म्हणून मी तुमचं बघा पर्सनली घेतोय. ओके तर म्युन्सिपल टॅक्स किती आले आपलं 1,500 दोघांसाठी लागणार आहे. आता ते पुढे बघू नंतर. इंटरेस्ट ऑन फंड बॉरोइंग टू रिपेअर. इंटरेस्ट टू फंड बॉरोइंग ऑन रिपेअर. आता रिपेअर ऑफ काय रिपेअर करतोय तो? तर रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ युअर बिल्डिंग. तर त्याच्यावरचा इंटरेस्ट आपल्याला द्यायचा असतो आणि इंटरेस्ट हा स्टँडर्ड डिडक्शन आहे म्हणून तो लोन ऑन इंटरेस्ट पेएबल ऑन हाऊस लोन ह्याच्यामध्ये तो लेसला जाईल. आणि किती इंटरेस्ट असतो? इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन ॲनमली. तर हा ॲनमलीच आहे 6,000. मी इथे टाकू का इथे 6,000? अंकिता चालेल ना इथे 6,000 टाकलं तर? हो कारण ते इंटरेस्ट आहे. ओके then the calculation is repair borne by tender. आता रिपेअर जो आहे ना रिपेअर किंवा रिपेअर करणं डेप्रिसिएशन करणं अशी खूप नाटकं असतात. पण इन्कम टॅक्स वाले ते काय म्हणतात की तुम्ही एवढी नाटकं करण्यापेक्षा एक स्टँडर्ड डिडक्शन तुमची एवढी व्हॅल्यू होईल ना त्याला 30% रिपेअर करायचं 30% अमाऊंट मध्ये रिपेअर करायचं तर ते त्याच्यामध्ये डायरेक्ट येणार आहे. म्हणून आपण किती रिपेअर डेप्रिसिएशन काही दिलं नसेल तर आपण घ्यायचं नाही. समजलं? रिपीट करा ही गोष्ट.
समजलं? काही घ्यायचं नाही. रिपेअर ऑफ प्लांट, रिपेअर ऑफ मेंटेनन्स, इंटरनल वर्क, डिझायनिंग वगैरे काही नाही घ्यायचं. घरामध्ये आपण काय करतो ते फर्निचर परचेस काही नाही घ्यायचं. त्यांचं स्टँडर्ड रेट दिलेला असतो. तो स्टँडर्ड 30% आहे, तो 30% होईल. त्याच्यामध्ये तुम्ही केलात तर बरं आहे, नाही केलात तर तरी पण ते तेवढंच काउंट होणार आहे. ओके. त्यानंतर पुढचं बघूया त्याने काय बोललं नाही. म्युन्सिपल रेट, म्युन्सिपल व्हॅल्यू दिले नाही. म्युन्सिपल व्हॅल्यू बघा किती दिली नाही त्याने, 48,000. म्युन्सिपल रेटेबल इज 48,000. आता 48,000 कणाचं आहे तो माहितीये का? वर्किंग नोट घेऊया, पुन्हा वर्किंग नोट कॅल्क्युलेट करतो फॉर म्युन्सिपल व्हॅल्यू. ओके, म्युन्सिपल व्हॅल्यूची वर्किंग नोट बघा कशी आहे की 48,000 हे पूर्ण प्रॉपर्टी आहे. आउट ऑफ 2/3 प्रॉपर्टी इज वॅकंट आहे. मग त्याचं आपण म्युन्सिपल व्हॅल्यू घेऊया. समजलं का वैभवी? हॅलो अंकिता, हो सर, समजलंय. हा सर. काय आहे? म्युन्सिपल पूर्ण प्रॉपर्टीची दिली नाही, पण त्यातने तो 2/3% प्रॉपर्टी घ्यायचं 2 डिवायडेड बाय 3. करा बघा आन्सर किती येतोय. 48 into 2 डिवायडेड बाय 3. 32,000. व्हेरी नाईस. समजलं का? हे 32,000 आपण कुठे यूज करणार आहोत? म्युन्सिपल व्हॅल्यूच्या जागी. आधी हे तुम्हाला पुट करून घ्यायचं. बघा सिंपल सोल्युशन पॅटर्न दाखवतो. आता इथे 8 महिन्यासाठी असलं तरी म्युन्सिपल व्हॅल्यू पूर्ण वर्षाचीच असणार आहे. समजलं का? काय इथे मेन लॉजिक यूज झालं? इथे महिन्याच्या हिशोबाने व्हॅल्यू सॉल्व होत नाही. म्युन्सिपल व्हॅल्यू पूर्ण ॲनमचीच असते. घर बंद असलं तरी त्या घराची किंमत आहे की नाही? असते. ओके. आता त्यानंतर बघा काही राहिलंय का? Sunita received during the year unrealized rent of previous year of ₹1,000. जो गेल्या वर्षाचा रेंट आहे पण ह्या वर्षामध्ये इन्कम झालंय. Also it's taxable. Also it's taxable. आता हा 1,000 कुठे यूज करायचा? जेव्हा टॅक्सेबल इन्कम येईल ना त्याच्यामध्ये तो 1,000 ऍड करायचा, कारण की आपल्या स्टेप्स मध्ये कुठे तो असत नाही. ते आपण नंतर बघू. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर झालंय ते. आता जस्ट ह्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तर काय बोललोय बघा, हायरिंग ए अँड बी. आता मी ह्यांना जरा अल्फाबेटिकल पॅटर्न मध्ये कन्वर्ट करतो, त्याने तुम्हाला तो इझी वाटेल. आता इथे एक एक लक्ष दिलं की बघा समजेल. फेअर रेंट ए आणि बी आहे, त्याने सी मध्ये काय बोललेलं आहे, हायर ऑफ ए अँड बी. ए आणि बी मध्ये जी मोठी अमाऊंट आली असेल तुझ्यामध्ये ती घे. 24,000 आणि 32,000 ह्याच्यामध्ये मोठी अमाऊंट कुठली? 32,000. मी इथे 32,000 16,000 आणि 32,000 ह्याच्यामध्ये मोठी अमाऊंट कुठली? 32,000. आय एम सिलेक्टिंग 32,000. समजते का मी काय करतो? हे कॉलम असे भरले जातात. इच परफेक्ट पोस्टिंग हाफ मार्क. समजलं का? 15 मार्काचा एक प्रॉब्लेम असतो, पण आपण काय ते पाठ नाही करत. विचेवर इज हायर, विचेवर इज लोअर, काय काय ते डोक्यात बसत नाही, असं करून सोडून टाकतो. पण हे सिम्पल आहे. स्टँडर्ड रेट त्यांनी दिलं नाहीये. स्टँडर्ड रेट दिलं नाहीये तर लोअर काय असणार? 32,000च व्हॅल्यू असणार. समजलं? कमीत कमी 32 आपल्याला तिथून भेटू शकतात. आता रेंट रिसिव्ह आणि अनरिअलाइज रेंट हे इथे जो असतो ना, तो कुठला रेंट असतो? जो फेअर रेंट आपण घेतलंय त्याच्याकडून. कुठलं घेतलंय बघा, तो काय घ्यायचा? रेंट 3,000 पर मंथ घ्यायचा, जो आपण आधीच इथे इन्क्लूड केलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे रेंट रिसिव्ह कुठला असणार आहे? किती रेंट रिसिव्ह करतो? 24,000 and 16,000. ओके, 24,000 and 16,000. 16,000 8 महिन्याचं, 12 महिन्याचं 24,000. समजलं का इथपर्यंत मी काय केलंय? हो सर. त्याच्यातनं मग हाय, इट मीन्स 32,000 हायर आहे इथे 24 आणि 32,000 मध्ये. एफ आणि जी ई आणि एफ मध्ये हायर तर काय आहे? 32,000. इथे पण 32,000 आहे. इथपर्यंत समजलं असेल तर तुमचं टॅक्स कॅल्क्युलेशन सिम्पल आहे. समजलंय? हो सर, समजलंय. ह्याच्यानंतर जो म्युन्सिपल व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली असते 1,500. ही याच्यातून डिडक्ट करायची. इज युअर नेट असेट व्हॅल्यू हे येईल ती. तर फर्स्ट ची म्युन्सिपल व्हॅल्यू बघा किती आहे? 32,000 मायनस 1,500. त्याने जी बोललं नाही, जी ने एमटी म्युन्सिपल टॅक्स डिडक्ट करायचा. ओके, तर 32,000 मायनस 1,500. 31,000 माझ्या हिशोबाने 1,500 मीन्स 30,500.
30,500. ओके. इथे पण तसंच असणार आहे. ओके. देन त्याने देन स्टँडर्ड डिडक्शन. आता हे 30,500 त्याचं स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला मारायचं आहे 30%. तेवढं तिथे अमाऊंट टाकायचे, तेवढे डिडक्ट करून घ्यायचे. किती येते? $30,500 into 30 divided by 100 किती येतो? 9,150. 9,150. इथे पण 30,500 म्हणजे तेवढंच होतं, 9,150. आता लिस्ट, आता 30,000 9,150 आणि 6,000 लेस केलंस की जे येईल ते टॅक्सेबल इन्कम. प्रॉब्लेम इज ओव्हर. $3,150. काय 30,000 9,150 आणि 6,000 गेले तर मॅक्सिमम किती जातील? 15,000 जातील. म्हणजे 14,850 वगैरे असं चाललं असतं. 14,850 750 असं काहीतरी असेल. याच्यावर चॅनलवर टाकलं तरी चालतं. सोपं आहे आपल्याला सगळ्यांना अवेलेबल. आपण डिस्टर्ब होत, आपली सिस्टीम डिस्टर्ब होते. माझ्या व्यवस्थित झाली. चॅनलवर नाही केलं तर वॉरंटला कळाले चॅनलवर पाहिजे. हॅलो हॅलो, काय आन्सर किती आलं? 30,500 मायनस 9,150 मायनस 6,000 किती आलं? 14,000. 15,000 येतोय. 9 आणि 6 15,150. 30,500 ने 15,000 किती येतोय? 350. 30,500 मायनस 9. 30,500. लुक हियर. हा, व्हेरी नाईस. 15,350 बरोबर आन्सर आहे. तुमचा कॅमेरा ऑन ठेवा. जी जी सर. ओके, आणि इकडे पण किती येणार आहे? 15,350. ओके, हे तुमची हा, हे आली तुमची टॅक्सेबल इन्कम. ओके, समजलं आजचं प्रॉब्लेम? थँक्यू. रिमेनिंग सूत्र मी मुल्लाजी सरांकडे सोडतो. झालं लेक्चर? अंकिता, काही प्रॉब्लेम? आज हा एकच प्रॉब्लेम. हा एक प्रॉब्लेम खूप होईल आपल्याला पर डे. एक प्रॉब्लेम दर्जेदार एक तासाचा. झालं का? समजलंय का? हो, समजलं. ओके, ठीक आहे.